बादशाह चंद्रसेन महाराज. चंद्रसेन महाराज. रावणाचा बादशाह आहे. सुरपेनिकेचा मुलगा. सुपनिकेचा मुलगा. गणेशा रावणाचा. मग ते इथे कसं काय आले? ही इथं तपश्चर्याला चालले होते. तपश्चर्या करता करता साईडनं बांबूची रोपं तयार झाली. कळगापूर व्हायची गुढी रोपं होती. तर राम लक्ष्मण त्या काळात आले ते. लक्ष्मणाच्या खडगं मिळालं. खडगं म्हणजे तलवार. कशी चालते ते बेटावर चालवाय गेला. त्याला माहित नव्हतं तपश्चर्या करत होता. मग ती तिचा हाती नाही, हात तुटले. हात पाशा नाही. शिर तुटले नाकाला कपाळात. आणि लक्ष्मण रामाकडे गेला. रामाला सांगितलं असं पाहिजे. मग रामाला वरदान दिलं की भावी भक्त येतील. देवा अवतारच बांधलेला. मग कर्नाटक, लातूर, बीड इथून देवाला माणसं येतील. कुलस्वामीच बांधलं. कुलस्वामी. आणि इकडे हे डाव्या बाजूला एक मूर्ती दिसते ही आणि उजव्या बाजूला मूर्ती दिसते ही कोण? डाव्या साईडची बहीण. डाव्या साईडची बहीण जुगाई आणि उजव्या साईडची मालकी. मालकी म्हणजे जोगेश्वरी. ओके. म्हणजे देवचंद्रसेन, त्यानंतर आई जोगेश्वरी आणि त्यांची बहीण जुगाई. ती कधीचं मंदिर असेल तरी साधारण 500-600 वर्षाचे पाठवा. जास्तीच लय पिढ्या गेले. 500-600 वर्षापेक्षा जास्त झाले. रामाच्या काळाच्या अगोदरच मला थोडक्यात. ओके. जुन्यातले. छान छान.